लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आहे की बाबा की आनंदाची बातमी नेमकी काय आहे, खुशखबर काय आहे, नेमकी लाडक्या बहिणीचे डिसेंबरचे महिन्याचे पैसे, लाडक्या बहिणीचे पैसे येणार का नाही, काय आहे याचं, कशा पद्धतीने म्हणजे काय रोखलेलं आहे. आता तर मंत्रिमंडळ स्थापन झालं, मंत्र्याची हे झालेले आहे, फक्त खाते वाटप वगैरे झालेलं नाही. आणि आता नेमक्या डिसेंबरचा हप्ता किती म्हणजे मिळणार आहे का नाही, कोणत्या निकष लावलेले आहेत का नाही. आता बरेच व्हिडिओ याच्यामध्ये व्हायरल होत आहे की बाबा इतक्या महिला अपात्र झाल्यात, लाडक्या बहिणी एवढ्या पात्र झाल्यात, पुण्यामध्ये इतक्या, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एवढ्या पात्र झाल्यात, इकडं पात्र झाल्यात, निकष हे लावलेत ते लावलेत. अशा पद्धतीने बरेच व्हिडिओ आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहेत. त्याच माध्यमातून अशाच व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळेच आदिती तटकरे मॅडमच्या संपर्कामध्ये हाच अफवावर विश्वास, म्हणजे त्यांनी काय केलेलं की बाबा असंच नवीन नवीन असे व्हिडिओ येत आहेत की बाबा इतके अर्ज पात्र झालेत, अपात्र झालेत, एवढ्या महिला अपात्र झालेत, अशा नवीन नवीन व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचले. पोहोचल्याच्या नंतर त्यांनी त्याच्या माध्यमातून काय म्हटलेलं आहे की बाबा कुठल्याही गोष्टीवर, अफवावर विश्वास ठेवू नका आणि कुठल्याही महिलेच्या अर्जाची छाननी वगैरे केल्या जाईल नाही, कुठल्याही महिलेला निकष वगैरे न लावता तुम्हाला जसे पहिल्यांदा पैसे सरसकट पैसे तुम्हाला पाठवलेले आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला पण आता पण पैसे पाठवणार आहेत. अशा पद्धतीने स्पष्टपणे, आणि तुम्ही कुठल्याही प्रकारच्या न्यूजच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून आणि कुठल्याही अशा अफवावर विश्वास न ठेवता तुम्ही लाडक्या बहिणीचे जेवढे काही पात्र महिला आहेत तेवढ्या सर्वांना पैसे तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये एक किंवा 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला या लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. आता कशा पद्धतीनं मिळणार आहेत आणि नेमके माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की बाबा तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे कधी मिळणार आहेत, काय आहे याचं आता पुढील प्रमाणे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, राष्ट्रवादीचे आमदार आदिती तटकरे यांनी हे आवाहन केलंय. मोठ्या प्रमाणामध्ये आता हिवाळी अधिवेशन पहिल्याचा दिवस आहे. मंत्रिमंडळामध्ये पण खाते वाटपाचं फक्त हे राहिलेलं आहे फक्त, आणि त्याच्यानंतर मंत्र्यांना 39 मंत्र्यांना त्यांची शपथविधी पण घेतलेला आहे. आता हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवसामध्ये त्यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी निर्णय घेतला आहे की राज्य सरकारने निर्णय घेतलेला की आर्थिक तरतुदीमध्ये लाडक्या बहिणीला त्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटला पाठवा असेच त्यांनी म्हटलेले आहे. आणि लवकरात लवकर डिसेंबरचा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल. आणि कोणत्या महिलेला हप्ता आलेला आहे किंवा नाही आलेला आहे याचं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगू शकता. आणि कशा पद्धतीने तुमचे काही निकष वगैरे, कुठल्याही प्रकारचा अर्जाची छाननी वगैरे करणार नाही, निकष लावणार नाही, आणि कुठल्याही प्रकारचं कुठल्याही पद्धतीनं सांगितलं आदिती तटकरे मॅडम सरळ म्हणजे आदिती तटकरे मॅडम कुठल्याही अफवावर खंडित न होता, तुम्ही अफवावर न विश्वास ठेवता अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारच्या माध्यमातून व्हिडिओवर विश्वास ठेवू नका, आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तुमचे अर्ज छाननी होणार नाही आणि काही होणार नाही. म्हणजे स्पष्टपणे लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतःच्या म्हणजे ते काय केलं त्यांच्याकडं आता माजी मंत्री आदिती तटकरे मॅडम माजी मंत्री आहेत. आता त्यांना नुसता त्यांच्याकडे कारभार म्हणजे कोणतं पद आलेलं आहे अजून काय ठरलेलं नाही. त्यांनी लाडक्या बहिणीचा बालविकास मंत्री, लाडक्या बहिणीचा योजनेचा पूर्ण कारभार आदिती तटकरे मॅडम कडे पूर्ण कारभार होता. आता त्याच्याकडे कारभार सध्या पायी नाही. आता सध्या पायी कुणाकडे देतील, काय देतील, आणि मंत्रिमंडळाचा विस्तार पण झालेला आहे. पण खाते वाटपाचा कार्यक्रम आता 1 ते 2 दिवसामध्ये होऊन जाईल, आणि तुम्हाला 2 ते 3-4 दिवसामध्ये तुम्हाला त्याच्या लाडक्या बहिणीचे तुम्हाला पैसे येऊन जातील. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास न ठेवता, तुमच्या कुठल्याही प्रकारचा निकष न होता, तुम्ही कुठल्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की जास्तीत जास्त तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करा, आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपासून जे काही व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपला हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा, आणि कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास न ठेवता, कुठल्याही प्रकारचा निकष न लावता तुम्हाला पैसे, डिसेंबरचे पैसे 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला मिळणार आहेत.